सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझी सहकारी आरती हिच्यासह। धन्यवाद प्राजक्ता। नमस्कार, मी आरती आवटी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। दिवसभरात घडणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात। सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थंडावणार। उमेदवारांची रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते मंडळींचा रोड शोवर भर। नागपुरात फडणवीस, मुंबईत शिंदेंचा रोड शो, तर राज ठाकरे पुण्यातील शाखांना देणार भेटी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवतीर्थवरील सभेत लाव रे तो व्हिडिओ। ठाकरे बंधू एकमेकांवर टीका करत असलेले दाखवले व्हिडिओ। मैं काल भी जो बोललो ती रसमलाई आली होती, बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही, तो असं बोललाच नाही म्हणे, त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही। अण्णामलाईंचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, गुजरातला जोडण्याचा प्रयत्न। राज ठाकरेंचा ठाण्यातील सभेतून केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात। पाच वर्ष घरात बसून निवडणूक आली की मुंबई धोक्यात। एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। करून दाखवलं तसं खाऊन दाखवल्याचं होर्डिंग लावा, शिंदेंचा टोला। नाशिकमधल्या शिवसेनेचे शहर प्रमुख तिदमेंवर मंत्री महाजनांचे आरोप। ड्रग्ज पेडलर सोबत संबंध असल्याचा केला आरोप। डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा। भाजप पदाधिकाऱ्यांवर कोयत्यानं वार। वेळ संपल्यानंतरही प्रचार करत असल्याच्या आरोपांवरून झाला राडा। आणि बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या। समीर कुमार दास या व्यक्तीला जमावानं केलं ठार। महिन्याभरात 8 हिंदूंची हत्या। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी पाहूया। डोंबिवलीमध्ये महानगरपालिका निवडणुकांना गालबोट लागल्याचं दिसतंय। ज्या डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपचे पत्रकांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला गेला होता, त्याच प्रभाग 29 मध्ये मध्यरात्री राडा झालाय। शिवसेना भाजप यांच्यामध्ये आधी बाचाबाची झाली आणि त्यानंतर ह्या राडाला सुरुवात झाली। यामध्ये थेट कोयत्यानं वार करण्यात आलेत। यात भाजपचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांना गंभीर जखम झाली असून भाजपचे 3 तर शिवसेनेचे 2 कार्यकर्ते जखमी झालेत। रात्री 10 नंतर आचारसंहिता लागते, तर मग भाजपचे पदाधिकारी मीटिंग का घेतायत असं जाब विचारलं गेलं आणि त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्याने हे जाब विचारल्यानंतर त्यांच्यावर थेट बाचाबाचीनंतर कोयत्यानं वार करण्यात आलाय। आश्चर्य म्हणजे संपूर्ण कल्याण डोंबिवली मध्ये प्रभाग क्रमांक 29 सर्वात संवेदनशील प्रभाग असून यामुळे हा सगळा प्रभाग संवेदनशील आहे, तरी सुद्धा पोलिसांनी या प्रभागात कोणतीच खबरदारी घेतली नाही अशी माहिती मिळते। म्हणे गणपतीच्या ह्याचं आमंत्रण वगैरे काय दाखवायला लागले। म्हटलं रात्री 11 वाजता परत त्यांनी सांगितलं माझी मीटिंग आहे। आता आचारसंहितेमध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे त्याचा। रात्री 11 वाजता आचारसंहितेमध्ये कोणती मीटिंग घेणार आहे सांगा ना। तुम्ही मारहाण केली का? कारण त्यांनी सांगितले की कोयत्याचा वार त्यांच्या डोक्यावरती आहे। दाखवा आमच्याकडे कुठं कोयते आले काय आले। तक्रार आम्ही केली। बरं तिथे पण आल्यानंतर सातत्याने पोलिसांना 112वर माझे कॉल आहेत। आम्ही कोणाला मारलं नाही, विषय कुठे मारा म्हणजे विषयच कुठे येतो। आम्ही महाराज कालच मारले, तुम्ही सगळे सुख लोक होते, कालच त्यांची आम्ही हात लावला असता। आम्ही सध्या प्रचार करतच नाही, फक्त यांना शोधाचं काम करतो बस। समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे, आमचं तेच म्हणणं आहे।
जे जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे. इथे जो दहशतीचं वातावरण आहे तो दहशतीचं वातावरण होऊ नये. आणि मी DCP साहेबांशी चर्चा केली, कुठल्या हालतमध्ये इथे लोकशाहीप्रमाणे आपला हा इलेक्शन झाला पाहिजे. बाहेरची लोक इथे येता कामा नये, दुसरं कोणी येता कामा नये. वार्डातली लोक 100% चालतील, व बाहेरचा मतदार इथे बाहेरचा लोक कोणी येता कामा नये. तर पुढची बातमी नाशिकमधून. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला काहीच तास शिल्लक असताना नव्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधल्या एका जाहीर सभेत शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यावर ड्रग्ज पेडलर तरुणांसोबतचे काही व्हिडिओ दाखवत नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाशी शिंदे सेनेच्या नेत्यांचा संबंध असल्याचा खळबळजनक दावा केलाय. महाजनांच्या या आरोपांनंतर मात्र नाशिकमधील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. गिरीश महाजनांच्या सभेनंतर चांगलाच गोंधळ झाला. मंत्री गिरीश महाजनांच्या आडवत त्यांना जाब विचारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. ते महानगराचे अध्यक्ष आहेत. मी इथे आल्यावर स्टेजवर मला त्यांनी त्या मोबाईलमधून मला हे सगळं दाखवलेलं आहे. MDचं सेवन करताना तरुण पिढी या ठिकाणी दिसते. खुलेआम चौकामध्ये टपरीवर बसवून या ठिकाणी अशा पद्धतीचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत. मला वाटतं तरुण पिढीसाठी अतिशय भयावह चित्र आहे. आम्ही ज्यांना देशाचं भविष्य म्हणतो त्या अशा ठिकाणी जर MDचं सेवन करत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि ते सेवन करणारे एका आता जो उमेदवार आहे त्या भागातले तिरमे म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत. अनेक फोटो त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या हातावर त्यांचा फोटो गोंदलेला आहे. म्हणजे ही बाब आधीच गंभीर आहे. निश्चित या संदर्भामध्ये जे या ठिकाणचे उमेदवार आहेत ते हेच धंदे करतायत, हेच उद्योग करतायत. लोक त्याच्यामुळे खूप परेशान आहेत. कोणी बांधकाम व्यावसायिक असतील, बिल्डर असतील, त्यांचे प्लॉट शेते आहेत, कुठल्याही कामाच्या संदर्भामध्ये महाशय जाऊन त्या ठिकाणी माहितीचा अधिकार देतात, लोकांना ब्लॅकमेल करतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात. हा त्यांचा राजधंदा सगळ्या नाशिककरांना माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अशा लोकांना सुद्धा महापालिकेत जाण्यापासून रोखलं पाहिजे. आणि आता अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. पुढची बातमी जळगावमधून. तुम्ही कितीही हल्ले करा पण भाजप सेनेचा बालेकिल्ला मजबूत आहे. 14 तारखेला तिळगुळ येईल. तिळगुळ घ्या, खा आणि त्यांचं मटण खा आणि आमचं बटन दाबा अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावच्या महायुतीच्या प्रचार सभेतून सूचक विधान केले. त्यांनी आय लव्ह यू म्हणलं, आम्ही सेम टू यू म्हणलं. म्हणजे आमची काय चूक आहे की नाही? ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांना घेतलं, त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. आणि आज या प्रभागामध्ये शिवाजीनगर जरी आज आपण म्हणतो शिवाजीनगर पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची सभा झाली मला आठवतं, त्यावेळेस विद्यार्थी दशेत किंवा कॉलेजमध्ये असेल, त्यावेळेस अंकुश कोळी बसले का, तू बसलाय भावा, तुझं नाव काढलंय, याचा सत्कार करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं होतं. असा हा आमचा बालेकिल्ला राहिला आहे. तुम्ही किती करा, हल्ला मजबूत आहे भाजप सेनेचा किल्ला. त्यामुळं इथं काही होऊ शकत नाही. फक्त 14 तारखेला तिळगुळ येईल. तिळगुळ घ्या, खा त्यांचं मटण, पण दाबा आमचं मटण. येऊ द्या, ते सांगणार तिळगुळ घ्या. लोक काय हुशार आहे, तिळगुळ बोलता बरोबर असतात. ते लोकांना सगळ्या गोष्टी माहित आहे. यानंतर बातम्या पाहूया वेगवान स्वरूपात सुपरफास्ट 100 मध्ये. महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी पुण्यात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवतीर्थावरील सभेत लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करणारे व्हिडिओ फडणवीसांनी दाखवले. ठाण्यातील सभेतून राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत 2 व्हिडिओ दाखवले. एक मुंबई विमानतळावरील गरब्याचा व्हिडिओ दाखवला तर दुसरा अण्णामलई यांचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी जोरदार टीका केली.
शिवाजी पार्कमधील सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. मला आवडतं माझी नक्कल केलेली, पण नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झालीये हेही पहा, असं म्हणत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. उमेदवारी मागे घेण्याबाबत दबाव टाकलेल्या मनसे उमेदवारांना राज ठाकरेंनी मंचावर बोलावलं. डोंबिवलीतील एकाच घरातील तिघांना 15 कोटींची ऑफर दिल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पालघर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेतून केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात केला. इतर वेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स असं म्हणत एकनाथ शिंदेंनी शिवाजी पार्कमधील सभेतून राज ठाकरेंना टोला लगावलाय. या सभेतून त्यांनी ठाकरे बंधूंनाही डिवचले. 5 वर्ष घरात बसून निवडणूक आली की मुंबई धोक्यात असं बोलायचं, असं करून दाखवलं म्हणताय, पण खाऊन दाखवलं असंही होर्डिंग्स लावा, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. उद्धव ठाकरेंनी ठाण्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे. जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतो तो माणूस आता ठाण्याशीही गद्दारी करतोय असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली. ठाण्यातील गद्दारांना क्षमा नाही असं त्यांनी यावेळी म्हटलंय. 2 सुरतवाले आपल्याला लुटत असल्याचं म्हणत त्यांनी मोदी शहांवरही निशाणा साधलाय. तर दुसरीकडे मुंबईच्या ठेवीवर फडणवीसांनाही खडेबोल सुनावले. एकमेकांचे कट्टरवैरी असलेले गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांवर तुटून पडत असल्याचं चित्र. त्यातच आता गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना आणखी एक इशारा दिलाय. आम्हाला छेडू नका, नादाला लागाल तर तुमची जागा दाखवणार, असा इशारा नाईकांनी शिंदेंना दिलाय. नवी मुंबईच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही, देवाभाऊ तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे, असं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी मुंबईतील सभेतून केले. आगामी महानगरपालिका निवडणूक असली तरी यापुढे चंद्रपूर शहरात एकाही बिअर शॉप, बार किंवा दारू दुकानाला परवानगी देणार नाही, अशी घोषणा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. भाजप प्रदेशाध्यक्ष MIM नेत्यांच्या पाया पडल्याचा कथित किस्सा चंद्रपुरात मनपा प्रचार सभेत पोहोचला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात प्रचार सभेत भाजपला सवाल विचारला. सोशल मीडियावर फिरलेल्या संशयित फोटोवरून विजय वडेट्टीवारांनी भाजपला लक्ष केले. दरम्यान सत्तेसाठी भाजप काहीही करेल असं विधान करत भाजपला सत्तेचे दलाल असल्याची टीका त्यांनी केली आहे. गद्दारांचं लक्ष होतं इम्तियाज जलील यशस्वी होऊ नयेत. जलील लोकसभेत असते तर वक्फचा कायदा हा काळा कायदा पास झाला नसता, असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले. तर MIMच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहनही केले. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना राजकीय वातावरण तापलंय. अशातच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदेंच्या घरी महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि पोलीस गेल्याचा आरोप करण्यात येतोय. या कथित दमदाटीमुळे अनिल शिंदेंना अचानक अटॅक आल्याचंही सांगितलं जाते. त्यांना अहिल्यानगरमधून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. उल्हासनगरच्या पॅनल क्रमांक 17 मधून कामगार नेते राधाकृष्ण साठे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना चक्क शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील उमेदवारानं पाठिंबा जाहीर केलाय. एका पक्षाच्या उमेदवारानं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं उल्हासनगरच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांकडून सध्या पायी रॅलीला भर दिला जातोय. भाजप उमेदवारांच्या प्रचाराची धुरा शेजारील बदलापूर शहरात आमदार, नगरसेवक यांनी हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय. भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास भाजप आमदार किसन कथोरेंनी व्यक्त केलाय. पुणे महानगरपालिकेतील प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. अशातच वाघोली खराडी प्रभाग क्रमांक 4 मधील भाजप उमेदवार शैलजित बनसोडेंच्या प्रचारार्थ प्रचार सभा, पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप उमेदवार शैलजित बनसोडेंनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शिवसेना शहर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न समोर आलाय. निवडणुकीच्या प्रचारातून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप शिवसेना बजरंग पाटील यांनी केलाय.
लाडक्या बहिणींना अर्ध तिकीट देण्याचा निर्णय घेणार आणि मुलींना मोफत शिक्षण देणार. देशात पहिलं सरकार महाराष्ट्रातच आहे असा ठाम दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावमध्ये केलाय. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार शब्दात टीकाही केली आहे. जो जिजामातेच्या सिंदखेडमध्ये लक्ष देत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड तसेच मुंबईतील स्मारकाकडे लक्ष देत नाही, अशा लोकांना मराठी समाजानं मतदान करू नये असं मनोज जरांगेंनी आवाहन केलंय. 15 जानेवारीला होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय. शहरात एकूण 3004 मतदान केंद्रांपैकी 321 केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पुण्यात अजित पवारांचा रोड शो पार पडला. वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. अशाच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात एक छोट्याशा ब्रेकनंतर. महाराष्ट्राचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. वस्ताद आणि अजित पवार, पैलवान महेश लांडगे यांच्यातील कुस्ती आता चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळतंय. पैलवानांची पाठ लावण्यासाठी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडली आहे. दोघांनीही ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची केली आहे की कुणीही एकमेकांना संधी द्यायला तयार नाहीये. पाहूयात. आता ते भाषण ज्यांना समजलं असेल, त्यांच्या लक्षात आलं असेल, क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. हमको सहरे लाला, अब अपना दिल भी बड़ा रखना, हमारी तुम्हारी है. डर जाऊं आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार महेश लांडगे तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार असा राजकीय सामना रंगलाय. अजित पवारांनी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी महेश लांडगेंच्या पाठीशी राजकीय पाठबळ उभं केलंय. त्यामुळेच पिंपरी चिंचवडची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. माझी दहशत असली यांच्यासारखी नाही, कुणाला पण अडकव, कुठं पण बस, यांच्या वळ आले की सरेंडर हो, ही असली दहशत नाही. अरे कुठं तुम्ही पैसे काढावे. प्रचाराच्या या रणधुमाळीत अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंना डिवचलंय. विशेष म्हणजे यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीचीही नक्कल केली. अजित पवारांनी डिवचल्यानंतर महेश लांडगेंनी तितक्याच द्वेषानं पलटवार केला. दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. महाराष्ट्राचे दादा 29 महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सोडून भोसरीतच येऊन का बसलेत आणि पूर्ण टीम घेऊन बसलेत भोसरीमध्ये का? गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही त्यांनी. खरं तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी ही गुरु शिष्याची जोडी म्हणून ओळखली जात होती. अजित पवारांची साथ सोडून महेश लांडगेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं आणि पालिका निवडणुकीच्या आखाड्यात या राजकीय गुरु शिष्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला. यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणारे, दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली. का दिली? तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली. ह्या पट्ट्यांनी त्या
स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला. काय करायचं? आज काय प्रॉपर्टी झाली त्याचा विचार करा. कुठनं आला पैसा? अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करताय, तुमची काय परिस्थिती आहे? आज दादागिरी कुणाची चालली? पण त्यांचं काय मागचे बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे, भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे. पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये. मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे. त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ती प्रश्न विचारणं. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत भाजपची सगळी भिस्त महेश लांडगेंवर आहे. तर इकडं अजित पवारांनी पिंपरी चिंचवड पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी अंगाला माती लावली आहे. मला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे याच कार्यक्रम करतील तुझ्या. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या. अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेरी उल्लेख करतो. अजित पवार आणि महेश लांडगेंमध्ये सुरू असलेल्या या शाब्दिक युद्धातून महायुतीचे हे दोन्ही पक्ष आमने सामने आलेत. मी ठरवताना आणि मी अनाऊन्स करताना सांगितलं होतं की एकमेकाच्या विरुद्ध आम्ही बोलणार नाही, हा मी निर्णय केला होता. मात्र दुर्दैवाने पुण्यामध्ये विशेषतः अजितदादांनी तो संयम ठेवला नाही, ती भूमिका त्यांनी योग्य मांडली नाही. ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य दिली ती काही मला वाटत नाही शोभणारी आहेत. पण मी त्याला उत्तर दिलं नाही, मी त्याला उत्तर देणार नाही. माझ्यात खूप संयम आहे. माझा जो संयम आहे तो तुटणार नाही. पूर्ण निवडणुकीत मित्रपक्षांवर मी काही बोलणार नाही, इतरांवरही मी काही बोलणार नाही, बोललो नाही. फक्त मुंबईमध्ये आलो की मात्र उत्तर नक्की देतो. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवारांनी राजकीय ताकद झोकून दिली आहे. तर इकडं मुख्यमंत्र्यांनी महेश लांडगेंसाठी जोर लावलाय. त्यामुळेच या पालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे वादाला चांगलीच धार आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. आता यानंतर पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थंडावणार. उमेदवारांची रॅली आणि घरोघरी प्रचारावर देणार भर. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते मंडळींचा रोड शोवर भर. नागपुरात फडणवीस, मुंबईत शिंदेंचा रोड शो, तर राज ठाकरे पुण्यातील शाखांना देणार भेटी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवतीर्थावरील सभेत लाव रे तो व्हिडिओ. ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करणारे दाखवले व्हिडिओ. ती रसमलाई आली होती, बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून जाईल. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. अण्णामलाईंचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, गुजरातला जोडण्याचा प्रयत्न.
राज ठाकरेंचा ठाण्यातील सभेतून केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात. पाच वर्ष घरात बसून निवडणूक आली की मुंबई धोक्यात. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. करून दाखवलं तसं खाऊन दाखवल्याचं होर्डिंग लावा. एकनाथ शिंदेंचा टोला. बांगलादेशात आणखी एका हिंदू युवकाची हत्या. समीर कुमार दास या व्यक्तीला जमावानं केलं ठार. महिन्याभरात 8 हिंदूंची हत्या. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा रविवारी शिवाजी पार्कात पार पडली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अत्यंत घणाघाती भाषण करत उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा साधलाय. अदानींच्या माध्यमातून मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज ठाकरेंच्या या आरोपांना नव्या वादानं तोंड फुटलंय. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. ही स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते. मला तर आता कळले राजकीय पक्षांमध्ये आली आहे. एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबांनो. महाराष्ट्र झारखंड पेक्षा काही वेगळा करणार नाहीत हे. मुंबई महापालिकेची प्रचार सभा होती खरी, पण या सभेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर ना भाजपा होती ना शिंदेची शिवसेना. राज ठाकरेंचं टार्गेट होते उद्योगपती गौतम अदानी. रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी मुळावर घाव घातला. त्यांनी थेट अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला. त्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा दाखवा लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा. गेल्या 10 वर्षात अदानींनी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशात कसा विस्तार केला त्याचं प्रेझेंटेशन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं. 2014ला फक्त गौतम अडानी एका ठिकाणी आहेत. 2025ला बघा, हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो, धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे ओततो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो. आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण? या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. अदानी उद्योग समूहाचा विस्तार कोणाच्या पाठिंब्यामुळे झाला असा सवाल करताना राज ठाकरेंनी भविष्यातली भीती व्यक्त केली. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिकाही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही बेसावत. राज ठाकरेंच्या या आरोपांवरून आता चांगलंच राजकारण पेटलंय. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचा कळस असं कॅप्शन त्या फोटोला दिलं गेलंय. तर मंत्री नितेश राणेंनीही सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. ठाकरेंना अदानी चालत नाही, पण चंगेज, मुलतानी आणि जोहरान ममदानी चालतो. मुंबईकरांनी सावध राहिलं पाहिजे. काँग्रेसचे चिमणबाई, मी चुकत नसेल तर तिथले चिमणबाई यांनी पहिलं पोर्ट अदानीला दिलं. हे काँग्रेस विरोधात बोलायला तयार नाहीत का? महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला विजेचा प्रकल्प किंवा व्यावसायिक प्रकल्प अदानींना शरद पवारांच्या काळात दिला गेला. हे शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाहीत? महाराष्ट्रात पायघड्या शरद पवारांच्या सरकारच्या काळात अदानींना घातल्या, हे यांना चांगलं, आणि म्हणून ही बनवाबनवी आहे. मोदी आणि भाजपवर केलेल्या आरोपानंतर महायुतीतल्या शिवसेनेनंही पुढे येत ठाकरे बंधूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आपण ज्यांना आपले मार्गदर्शक समजता ते आदरणीय शरद पवार साहेब हे त्यांच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या उद्घाटनासाठी अदानींना बारामतीमध्ये बोलावतात. सभांमधून उद्योगपतींच्या वरती टीका करायची आणि उद्योगपतींच्या सोबत ज्यांचे मधुर संबंध आहेत अशा पक्षांच्या सोबत युती करायची. याला दुतोंडी गांडोळासारखं वागणं म्हणायचं का काय म्हणायचं? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी गौतम अदानींना टार्गेट करून एकाच दगडात दोन पक्षी मारले. एकीकडे त्यांनी अदानी समूहावरच्या सरकारच्या विशेष मेहरबानीवरचा पडदा हटवला, तर दुसरीकडे अदानींना दिल्या जात असलेल्या जमिनींच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या स्वाभिमानावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. तर दुसरीकडे मुंबई विमानतळाची जागा विकायला काढल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यांच्याच या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो, धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे होतो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो, आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण? या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. 1988 सालापासनं नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली. पण ते जाऊ द्या, माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही मातोश्री वनवरनं मातोश्री तूकडे गेलात, का गेला? जागा कमी पडत होती म्हणून? किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले, का गेले? जागा कमी पडत होती म्हणून. अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही, म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा. इतके अहवाल आले, तुमच्याही काळात अहवाल आला. प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा GDP आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे. अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला. तुझको मिरची लगी तो मैं क्या करू? आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? दुसरी बातमी पाहूया. आदित्य ठाकरेंनी केलेल्या नकलेला देवेंद्र फडणवीसांनी चांगलंच उत्तर दिलंय. नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली आहे हेही पहा. तुम्हाला तर भाषणही करता येत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय. आदित्य ठाकरेंनी दिलेल्या चर्चेचं आव्हानही देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलंय. एकच विषय घेतात कुठे गेलं की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका.
काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज 18 मराठीला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी शुभेच्छा दिल्यात. नुकतंच न्यूज 18 मराठी असं नामकरण करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी या खास शुभेच्छा दिल्यात. जी तुम्ही केक कापून आमची शुभेच्छा दिल्यात, कशा तुम्ही आज केक आणलात, हे तुम्ही नाव बदललं. अर्थात आधीपासून माझी ही जी ओळख आहे, न्यूज 18 लोकमत देखील लोकमतची एक परंपरा बातमी देण्याची. आणि आता तुम्ही मराठी म्हणजे ज्या भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, तर ते आणि काल जे झालं, दोन बंधू एकत्र आल्यानंतर तुम्ही नावच डायरेक्ट बदलून मराठी केले. पण असं मला वाटतं ह्या भाषेचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि ह्या मुंबईवर ह्या भाषेचंच राज्य चालेल हे तुम्ही आज पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद अदिती, आपण शुभेच्छा दिल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वडेकर सह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आदित्य ठाकरेंनी या खास शुभेच्छा दिल्यात. पुढची बातमी पाहूया नवी मुंबईमधून. नवी मुंबईच्या विकासात कोणालाही अडथळा आणून देणार नाही, देवाभाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. नवी मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक विधान केलं. नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये सन्मान्य गणेश नाईक साहेबांचं जे योगदान आहे हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. अशा पद्धतीनं त्यांनी या नवी मुंबईकडे लक्ष दिलंय. एक प्रकारे इथला जो काही विकास आहे हा विकास समतोल झाला पाहिजे या दृष्टीनं सातत्याने ते काम करत होते. मी एकच सांगण्याकरता आलो आहे, या ठिकाणी गणेश नाईक साहेब तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही असतील, मंदाताई असतील, आपले सगळे नेते मंडळी असतील, ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर या महानगरपालिकेचं, नवी मुंबईचं कुठलंही काम हे तुम्ही घेऊन आलात, ही देवाभाऊची गॅरंटी आहे, ते काम अडणार नाही. या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एवढंच सांगण्याकरता आलो आहे, नवी मुंबईच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही. खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहणार हा देवाभाऊ, हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. राज्यात एकीकडे भाजप शिवसेना एकत्र नांदत असताना दुसरीकडे मात्र नवी मुंबईमध्ये दोन्ही पक्षांचा विस्तवही जात नाहीये. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांवर तुटून पडल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यातच आता गणेश नाईकांनी शिंदेंना आणखी एक इशारा दिलाय. आम्हाला छेडू नका, नादाला लागाल तर तुमची जागा दाखवणार, असा इशाराच नाईकांनी एकनाथ शिंदेंना दिलाय. आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे. नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू, की आम्हाला छेडू नका. आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे. नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू. वाढवल्याशिवाय पुनर्विकास होणार नाही, गोष्ट सत्य असली तरी सुद्धा. परंतु राक्षसी विचार मनामध्ये ठेवून, पुराणामध्ये आपण भस्मासूर, बकासूर ही नावं आपण ऐकली होती, परंतु आधुनिक जगामध्ये बकासूर आणि भस्मासूर निर्माण झालेले आहेत. त्या बकासुरांना रोखणं गरजेचं आहे. किंबहुना आता सिडकोचा कारभार मुख्यमंत्री साहेब पुरे झाला, आता काय सगळं संपलेलं आहे. मधल्या काळात बिल्डरला जितके भूखंड द्यायचे ते भूखंड दिले, ज्यांचं उखल पांढरं व्हायचं त्यांचं झालेलं आहे. माझी आपल्या नम्र विनंती, आता सिडकोचा कारभार नवी मुंबई शहराच्या बाहेर आता पाठवा,
जेणेकरून नवी मुंबईच्या जनतेला सुखाचे दिवस येतील. यानंतर एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. मुंबईतील विल्सन जिमखान्याचं मैदान 30 वर्षांसाठी जैन संघटनेला देण्यात आलंय. गिरगावमधील स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतरही मैदान देण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी ठाकरे बंधूंची भेट घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. जैन विरुद्ध मराठी वादाचा भडका आता पुन्हा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जैन जिमखान्याचा बॅनर अखेर या मैदानातल्या वास्तूवरती लावण्यात आला. तर गेटवरही जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा बॅनर लावला असून त्यामध्ये 30 वर्षांसाठी सरकारने मैदान दिल्याचं ठळकपणे नमूद करण्यात आलंय. त्यामुळे आधीच विल्सन जिमखाना आता इतिहास जमा होण्याची भीती निर्माण झाली आहे आणि त्याचमुळे आम्ही गिरगावकर संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. ठाकरे बंधूंची भेट घेऊन रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा संघटनेनं घेतलाय. जिमखाना हा जो आहे हा महायुती सरकार या सरकाराच्या मदतीने पॉलिटिकल पार्टीच्या मदतीने हा ग्राउंड मिळवला आहे. आमची पण संघटना आम्ही गिरगावकर उद्धव साहेब आणि माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्याकडे राहून राजकीय मदत घेऊन आम्ही परत मिळवून घेणार हा ग्राउंड. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला मैदान देण्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. कबूतरखाने आता सुरू होणार. आम्ही त्याला तिकडेच विरोध केला आणि बोला जिकडे कबूतरखाने तुमचे असतील तिकडे आमचे कावळेखाने सुरू होतील. घरात आम्ही जे मच्छी आणलेले उरलेली मच्छी आहे त्या सगळं सुकी मच्छी तिकडेच खायला लागणार. मग तुमचा अहिंसावादी मांसाहार नाही करत वगैरे राहिलं तुमच्या घशात. उद्या उठून जर का तुम्ही बोला शौचालय आम्हाला द्या, हे द्या, मैदानावर गिळताय, ससून डॉग गिळताय, काय चाललंय का तुमचं? उद्या वाळकेश्वर जाताना बोलले की ना आता आमच्या इकडे टक्का वाढलाय, ही चौपाटी आमच्या नावावर करा. अरे काय बापाचा माल आहे की काय? मैदान आणि जिमखान्याच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. तर आम्ही गिरगावकर संघटनेला सर्वतोपरी साथ देऊन स्थानिकांवरती अन्याय होऊ देणार नाही असं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय. मतांसाठी निवडणुका आल्या की इतर समाजाच्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांच्या संस्थांना विविध महत्त्वाच्या जागा ज्या आहेत ती 30-30 वर्षासाठी जर अशा प्रकारे देणार असतील तर आम्ही त्याचा विरोध करू. गिरगावच्या मराठी माणसांना सुद्धा घर आम्ही देतोय. पागडीच्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नव्हतं, ट्रस्टच्या जागांवर डेव्हलपमेंट होतं, बेनामी प्रॉपर्टीवर डेव्हलपमेंट होत नव्हतं, एकल इमारतीत होत नव्हतं. त्या सगळ्यावर आम्ही पुनर्विकास करतोय, पुनर्विकास करतोय. त्याच्यामुळं मराठी माणसाने गिरगावकरांची चिंता करू नका. विल्सन जिमखाना ते जैन जिमखाना हा अत्यंत वेगानं झालेला नामबदल स्थानिकांना आवडलेला नाही. परिणामी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई. अशाच बातम्यांचा ओघ न्यूज 18 मराठीवर सुरूच राहणार आहे. घेऊयात एक छोटासा ब्रेक.